फायदा झालाय दिल्लीत सरकार आणण्यासाठी, तेही पाहूया। गरिबांना जी योजना आहे त्यासाठी, त्याच्यानंतर होळी आणि दिवाळीला मोफत सिलेंडर, 200 युनिट पर्यंत वीज मोफत, रहिवाशांना 20,000 लिटर पाणी मोफत, ज्येष्ठांसाठी 10 लाखांचा आरोग्य विमा मोफत, गरिबांना सिलेंडरवर 500 रुपयांची सबसिडी, होळी आणि दिवाळीला मोफत सिलेंडर। या ज्या योजना आहेत, ज्या घोषणा होत्या, त्याचाच फायदा भाजपला झाल्याचा आता पाहायला मिळत आहे। दरम्यान दिल्लीच्या जनतेनं दिलेला कौल तुम्हाला मान्य करावाच लागेल असं म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांना टोला लगावलाय। लोकशाहीमध्ये नागरिकांनी दिलेला कौल तुम्हाला मान्य करावा लागेल। पक्षाने पार्ट्या म्हणला की हौसे नवसे गवसे सगळे येतात आणि सगळे एकदम मध्ये आले की मग डाऊन होतात। विचार शुद्ध आहेत, जीवन निष्कलंक आहे, जीवनात त्याग आहे, अपमान पचवण्याची शक्ती आहे, कोणाचं काही चाललं नाही, आपोआप डाऊन व्हायचे। हे याचं पाऊल चुकलं। चला ग्राफिकच्या माध्यमातून बघूयात सध्याचे जे कौल आहेत काय सांगतायत, काय आकडेवारी आहे। 46 जागा भाजप, 24 जागा आप आणि खातंही उघडलेलं नाही ते काँग्रेस। 70 जागा आहेत आणि त्यापैकी 46 जागा स्पष्ट बहुमताकडे भाजपची वाटचाल। सत्तर जागा आहेत दिल्लीमध्ये विधानसभेच्या आणि त्यापैकी 46 जागांवर भाजपनं आघाडी घेतली आहे आणि 24 जागांवरती सध्या आप आघाडीवर आहे। भाजपच्या जागा 46 जागांवर भाजपनं आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 27 वर्षांनी दिल्लीत सत्ता स्थापन भाजपनं केल्याचं जवळपास निश्चित आहे। 68 जागांवर भाजपनं उमेदवार दिले होते आणि त्यापैकी 46 जागा सध्या तरी आघाडीवर भाजप आहे। त्याच 24 जागा आघाडीवर असल्याचं आपमध्ये पाहायला मिळतंय। आप 24 जागांवर आघाडीवर आहे। 70च्या 70 जागा आपनं लढवल्या होत्या, त्यापैकी अवघ्या